सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद येईल. नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या लोकांना यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे वाद होतील. भावनेच्या भरामध्ये तुम्ही कोणताही निर्णय आज घेऊ नका. तुमच्या जवळचे शत्रू तुमच्यासाठी नवीन समस्या निर्माण करतील. आज तुम्ही तुमच्या बुद्धीचा 100% वापर कराल आणि त्यानं तुम्हाला हातामध्ये चांगलं यशही सापडेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये सुरू केलेली योजना तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आज शत्रू तुमच्यासाठी नवनवीन समस्या निर्माण करतील, त्यामुळे तुम्हाला सावध राहावं लागेल. तुम्ही बुद्धिमत्तेचा वापर कराल. प्रवासाची दाट शक्यता आहे, परंतु तुमचं वाहन अचानक बिघडू शकतं आणि त्यासाठी तुमचे पैसे देखील खर्च होतील. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज एखाद्या मित्राच्या मदतीनं तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी मिळेल. सहकाऱ्यांकडनं विश्वासघात होईल. धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही वेळ घालवाल. आर्थिक दृष्टिकोनातून प्रयत्न केल्यास तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आज तुम्ही प्रवासाला जाण्याची दाट शक्यता आहे, परंतु तुमचं वाहन मात्र अचानक बिघडू शकतं. त्यावरती तुमचे पैसे थोडे खर्च होतील. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण कराल. कुटुंबातील लहान मुलं अगदी आनंदी होतील. वैवाहिक जीवनातील अडथळे आज दूर होतील. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांच्या नात्यामध्ये थोडासा दुरावा येईल, त्यामुळे तुम्हाला सावधगिरी ही बाळगावी लागेल. तुम्ही आज मित्रांसोबत फिरायला जाल. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा वाद होऊ शकतो. तुम्हाला संयमानं परिस्थिती सांभाळावी लागेल. वरिष्ठांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. वडिलांना आज त्रास होऊ शकतो. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज आई वडिलांच्या सल्ल्यानं नवीन व्यवसाय तुम्ही सुरू कराल. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. पार्टनरशिपमध्ये केलेला व्यवसाय तुम्हाला चांगला नफा देईल. नात्यामध्ये थोडासा दुरावा येऊ शकतो. नोकरीच्या क्षेत्रामध्ये समस्यांवरती तुम्ही उपाय शोधाल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. तुमची प्रिय वस्तू मिळवण्याची इच्छा पूर्ण होईल. कायदेशीर वाद जर सुरू असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होईल. आई वडिलांच्या सल्ल्यानं नवीन व्यवसाय तुम्ही सुरू कराल. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होईल. पार्टनरशिपमध्ये केलेला व्यवसाय तुम्हाला चांगला नफा देईल. नात्यामध्ये तुमच्या दुरावा येईल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही समस्यांवरती उपाय शोधाल.
आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यावसायिक योजनांना तुम्हाला चालना मिळेल. लाभाच्या संधी तुम्हाला मिळतील. बुद्धिमत्तेनं आणि विवेकानं तुम्हाला वागावं लागेल. कुणाच्याही सांगण्यावरनं आज गुंतवणूक करू नका. तुमच्यासाठी समस्या निर्माण होतील. तुम्ही चिंतेमध्ये सापडाल. प्रेमजीवन जगणाऱ्या जोडीदाराकडनं तुम्हाला एक भेटवस्तू मिळेल. खर्चाचा समतोल तुम्हाला राखावा लागेल. तुम्हाला आज संध्याकाळी तुमच्या मुलांपैकी कोणीतरी एक जण चांगली बातमी देईल. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुलांपैकी एक मूल चांगली बातमी देईल. कायदेशीर वाद जर सुरू असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेमध्ये अपेक्षित यश मिळेल. तुमचं मन हे प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्य देखील पार्टी आयोजित करू शकतात. पैशांचा व्यवहार तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतो, त्यामुळे सावध रीतीनं तो पूर्ण करावा. जोडीदाराचं तुम्हाला सहज सहकार्य मिळेल. जर तुम्ही आज बँकेकडनं पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर ते तुम्हाला अगदी सहज मिळतील. आज दिवसभर कोणत्याही वादामध्ये पडणं तुम्ही स्पेशली टाळा. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना जोडीदाराकडनं आज एक चांगलं रोमॅन्टिक गिफ्ट मिळेल. तुम्हाला आज तुमचं उत्पन्न आणि खर्च याचा समतोल देखील राखावा लागेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज पैसे उधार मिळतील. नोकरदार लोक कामामध्ये व्यस्त राहतील. विनाकारण एखाद्या वादामध्ये अडकणं तुम्ही टाळा. ऑफिसमध्ये तुम्हाला काम वाढेल. नवीन प्रोजेक्टवरती तुम्ही काम सुरू कराल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं यश मिळेल. तुमचं मन आज प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्य पार्टीचं आयोजन करू शकतात. पैशांचा व्यवहार तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतो, त्यामुळे सावध रीतीनं पावलं टाका. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची कौटुंबिक कामं पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला घाई करावी लागेल. मालमत्ता खरेदी करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील. नवीन कामामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. ऑफिसमध्ये कामात तुमच्या सहकाऱ्यांची तुम्हाला मदत मिळेल. आज तुम्हाला विवाहात चांगले प्रस्ताव येतील आणि तुमचा विवाह निश्चित होऊ शकतो. त्यामुळे थोडंसं आज शांत मन ठेवण्याचा प्रयत्न करा. आज जर तुम्ही एखाद्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर ते तुम्ही देऊ शकता. ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये फायदा होईल. मुलांकडनं मात्र तुम्हाला निराशेचा सामना हा करावा लागेल. तुमचं मन अस्वस्थ होईल. अचानक तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. विवाहितांना चांगले विवाहाचे प्रस्ताव येतील आणि विवाह देखील जुळून येण्यास मदत होईल. कोणतीही कौटुंबिक कामं पूर्ण करण्यास आज तुम्हाला घाई करावी लागेल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. नवीन व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होईल. ऑफिसमध्ये तुमच्या शब्दाचं वजन वाढेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचे दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.